तारीख होती 27 नोव्हेंबर 2025. वार होता गुरुवार. ढोकी तालुका जिल्हा धाराशिव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रेल्वे पटरीजवळ अज्ञात महिलेचा जाळून खून केल्याची घटना झाल्याची खबर पोलीस पाटील राहुल वाकुरे यांनी ढोकी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यामध्ये अंदाजे 18 ते 23 वर्षे वयाची जळीत महिला दिसून आली. तिच्या कमरेखालील भाग, दोन्ही मांड्या पूर्णपणे जळलेल्या होत्या. तिच्या पायामध्ये चांदीची चैन, पायाच्या बोटामध्ये जोडवे, हातात लाल रंगाचे गोट, अंगामध्ये पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस होता. तसेच तिचे तोंड रक्ताने भरलेले दिसून आले. या महिलेचे दोन्ही पाय शाबूत होते, तर तोंड आणि डोक्याचा काही भाग जळलेला होता. या महिलेचा अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून खून केल्याचे दिसून आले होते. अशी माहिती दिल्यावरून पोलीस उपनिरीक्षक तांबडे यांनी गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. दैनंदिन बेपत्ता व हरवलेल्या नोंदीचा शोध तपशील हाती घेतला. जिल्ह्यासह राज्यभरातील आणि परिसरातील अन्य राज्यांमध्ये मृत महिलेचे छायाचित्र ओळख पटवण्यासाठी पाठवण्यात आले. याच दिवशी पुणे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडे नोंद झाली होती. त्यानुसार वाकड पोलिसांनी ढोकी पोलिसांकडे अधिकची चौकशी करून तपास चालू केला. वाकड पुणे येथील विशाल सांगदेव गायकवाड वय वर्ष 30, याची बायको राणी विशाल गायकवाड वय वर्ष 26 ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेली होती, पण परत ती घरी न आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली होती. जळीत महिलेचे छायाचित्र आणि बेपत्ता राणी गायकवाड एकच असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी वाकड पोलिसांना दिली. आता मयत महिलेची ओळख पटली होती, त्यामुळे पोलिसांनी थेरगाव पुणे येथील खिवनसरा विद्या मंदिराकडे तपास वळवला. शाळेच्या परिसरामधील कॅमेरा चित्रीकरण तपासले असता एका 4 चाकी गाडीजवळ राणी थांबल्याचे दिसून आले. परिसरातील नागरिकांना दोघांचे फोटो दाखवून माहिती घेतली असता ते दोघे नेहमी या ठिकाणी एकमेकांना भेटत असल्याचे उघड झाले. त्या तरुणाचे नाव होते अनिकेत महादेव कांबळे वय वर्ष 33. तो पुण्यातील वाकड या परिसरात राहत होता. तसा तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होता. त्यावरून ढोकी पोलिसांनी तात्काळ वाकड पोलिसांकडे संपर्क साधला आणि अनिकेत कांबळे हा या खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे, त्याला ताब्यात घेण्यासाठी आपले पथक येत असल्याचे कळवले. दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी अनिकेत कांबळे याला ढोकी पोलीस ठाण्यात पोलीस पथकाने हजर केले. त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याला रीतसर अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने सर्वप्रथम पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी दरम्यानच्या तपास काळातील माहिती आणि चलचित्र दाखवतात अनिकेतने कोणतेही आडेवेडे न घेता पोलिसांना घटनाक्रम सांगितला. त्याने त्या महिलेचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागात राणी विशाल गायकवाड वय वर्ष 26 ही विवाहिता राहत होती. तिला नवरा, 2 मुले होती, संसार होता, पण तिचा पाय घसरला होता. तरुणबाईचे चालचलन थोडे बिघडले की तिच्याभोवती लंपट पुरुष पिंगा घालू लागतात. राणीला तो अनुभव लवकरच आला. काही पुरुष तिच्या मागे पुढे करू लागले, मग तिला ही चटक लागली. 2023 मध्ये ती लॉस परिसरात तिच्या नातेवाईकांना वारंवार दिसली. तेव्हा तिच्या घरात वादाला तोंड फुटले. तू तुझे वागणे सुधार असे तिचे नातेवाईक तिला समजावून सांगत होते, पण तिच्या वागण्यात फरक पडत नव्हता. तिचे अनिकेत महादेव कांबळे वय वर्ष 33 याच्यासोबत संबंध निर्माण झाले होते. काही काळ दोघांमध्ये संबंध होते. त्याला वाटत होते की तिचे इतरही काही पुरुषांसोबत संबंध असावेत. त्यामुळे नंतर त्या दोघांचे भेटणे बंद झाले, पण पुन्हा त्यांच्यामध्ये शरीर संबंध आले होते. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे लेकरांना शाळेत सोडण्याच्या निमित्ताने राणी शाळेकडे आली. तिथे अनिकेत कांबळे हा थांबलेला होता. राणी आडोश्याला उभी राहून रडत असल्याचे अनिकेतने पाहिले. तो तिच्याजवळ गेला. त्याने तिला विचारले, तू का रडत आहे? तुझी अडचण काय आहे?
त्यावेळी तिने सांगितले की घरचे लोक मला तुला भेटण्यावरून मानसिक त्रास देत आहे. मी आता त्या कुटुंबासमवेत राहू शकत नाही. तूच माझा सांभाळ कर. ती त्याला सोबत राहण्याची गळ घालत होती. त्यावेळी आपण चर्चा करूया असे म्हणून त्याने तिला आपल्या गाडीमध्ये बसवले आणि शाळेपासून काही अंतरावर नेले. त्या ठिकाणी दोघांनी 2 तास एकत्र चर्चा केली. त्यावेळी राणीला त्याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ती घर सोडून जाण्यावर ठाम होती. काही करून तू माझा सांभाळ कर अशी गळ घातल्याने अनिकेत तिच्या भावनिक आग्रहाला बळी पडला. मागच्या काळात दोघांनी घेतलेला शरीरसुखाचा आनंद त्याला आठवू लागला. मग त्याने आपण गावी जाऊ, मी तुला गावी खोली करून ठेवतो असे सांगितले. तू तुझे काही सामान घेऊन ये, आपण काही वेळानंतर गावी जाऊया असे त्याने तिला सांगितले. त्यानंतर अनिकेत घरी गेला आणि त्याने घरातून 6,000 रुपये घेतले. बायकोला सांगितले, गाडीला भाडे मिळाले आहे, मी बाहेरगावी जात आहे. तिकडे राणी देखील तयारीनेच आली होती. मग दोघांनी देवरोड येथील अक्षय गारमेंट दुकानामध्ये जाऊन तिच्यासाठी पिवळ्या रंगाचा ड्रेस, सलवार स्टॉल खरेदी केला. त्यानंतर 4 चाकीतून ते पुण्यातून धाराशिवच्या दिशेने सुसाट निघाले. दुपार उलटून गेली होती. पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर नजीक गाडी आल्यानंतर त्यांना लकी हॉटेल पाहिले. त्या ठिकाणी त्यांनी जेवण करण्याचा बेत आखला. पोटभर जेवण केले आणि गाडी सुसाट मार्गाने निघाली. टेंभुर्णी तालुका जिल्हा सोलापूर येथील अमोल पेट्रोलियम येथे गाडीमध्ये पेट्रोल भरले. या दरम्यान राणीने स्वच्छता गृहामध्ये जाऊन अंगावरील जुने कपडे बदलून नवीन खरेदी केलेला ड्रेस परिधान केला. पाहता पाहता दिवस मावळतीला आला होता. बार्शी शहर संपून दोघांची गाडी धाराशिव जिल्ह्यामध्ये येडशी परिसरात दाखल झाली. या ठिकाणी दोघांनी काही वेळ आराम केला. या दरम्यान अनिकेतला त्याच्या बायकोचा फोन आला. फोनवर त्याने बराच वेळ बायकोशी संवाद साधला. त्यानंतर मात्र त्याच्या मनात आपल्या बायको आणि कुटुंबाचा विचार डोकावला. आपण हे जे काही करतो आहे ते योग्य नाही. आजवर झाले ते झाले, आता यापुढे नको असे विचार त्याच्या मनात तरंगू लागले. बायकोसोबत बोलणे संपल्यानंतर त्याने राणीला जवळ घेतले आणि तो तिला म्हणाला, आपण परत पुण्याला जाऊया, असे काही करायला नको. पुण्यातच राहून आपण जे काही करायचे ते करू. तुला 2 मुले आहे, मलाही 2 मुले आहे, बायको आहे, परिवार आहे, असे तो तिला समजावून सांगत होता. मात्र ती काहीही ऐकायला तयार नव्हती. तू माझा सांभाळ करणार होतास म्हणून मी तुझ्याबरोबर आली आहे. आता मी परत जाणार नाही. तू मला परत घेऊन गेला तर मी तुझ्या विरोधात तक्रार देईल असा धमकीवाचा इशारा तिने त्याला दिला. आता मात्र अनिकेतला थंडीमध्ये घाम फुटला. आता काहीही करून तिच्यापासून आपली सुटका करून घेण्यातच आपले भले आहे असा विचार त्याच्या डोक्यात फिरू लागला. मात्र करायचे काय या विचारचक्रात तो गुंतून गेला. येडशी येथून तडवळा परिसरात रात्री उशिरा ते दोघेजण पोचले. रात्रीचे 12 वाजून गेले होते. दिवसभराच्या प्रवासाने राणी थकली होती. गाडीच्या मागील सीटवर ती झोपलेली पाहून हिचा आत्ताच बंदोबस्त करायला हवा, नाहीतर आपली खैर नाही हा विचार आता त्याच्या मनात घोंगावू लागला होता. मध्यरात्र उलटून गेली. पहाटेचे 3 वाजून गेले. त्याने डोक्यातील विचारचक्र थांबवले आणि कृती करायला सुरुवात केली. त्याने आपल्या गाडीतील पेट्रोल काढून घेतले. राणी निश्चित झोपल्याची खात्री केली. मग त्याने गाडीतील लोखंडी रॉड बाहेर काढला आणि कोणताही विचार न करता झोपलेल्या राणीच्या डोक्यात घातला. लोखंडी रॉडचा फटका जोरात डोक्यात बसल्याने एका फटक्यातच ती गतप्राण झाली. बचावासाठी ओरडण्याची संधीही तिला मिळाली नाही. त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. गाडी रस्त्याच्या कडेला रेल्वे पटरी नजीकच्या शिवारामध्ये थांबवली. रक्तबंबाळ झालेला राणीचा मृतदेह गाडीतून ओढून बाहेर काढला. रस्त्यापासून काही अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी तिचा मृतदेह टाकला. त्यावर गाडीतून काढलेले पेट्रोल टाकून तो मृतदेह त्याने पेटवून दिला. आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर आपल्याला कोणी पाहणार नाही याची काळजी घेत त्याने आपली 4 चाकी गाडी धाराशिवच्या दिशेने पळवली. धाराशिवनंतर बार्शी परांडा रोडवर जात असताना ज्या लोखंडी रॉडने राणीचा खून केला त्याला रक्ताचे डाग लागले होते. ते पाहून त्याने गाडी थांबवली आणि तो रॉड सीना नदीमध्ये फेकून दिला. आपण मोठ्या संकटातून बाहेर पडलो या आनंदात अनिकेत कांबळे पुण्यातील आपल्या घरी आला. गाडीत काही ठिकाणी रक्ताचे डाग पडले होते. ते त्याने पुसून घेतले. आपल्या अंगावरचे कपडे कचरा कुंडीत टाकून दिले. कोणताही पुरावा मागा राहणार नाही याची त्याने
पुरेपूर काळजी घेतली, पण पोलिसांनी CCTVच्या मदतीने त्याला अटक केली. त्याने गुन्हा कबूल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.